यानंतरची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सध्या शरद पवार गटाचं अधिवेशन सुरू आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसह महत्त्वाचे नेते सुद्धा या अधिवेशनामध्ये उपस्थित आहेत। सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबतच इतर महत्त्वाच्या विषयांवरती सुद्धा मंथन केलं जात आहे। आता आपण म्हणलात की बोलताना ही बेनामी जाहिरातीने पक्षाच्या वतीने देण्यात आलेली मध्यंतरी आपण नाशिकमध्ये असताना जे बेनामी जाहिराती संदर्भात आरोप केले होते की लवकरच नाव ते जाहीर करू असंही आपण इथं नाशिकमध्ये म्हटलं होता। आजच्या अधिवेशनामध्ये ते नाव जाहीर करणार आहेत। मागे जे जाहिरात आली नाही, या अधिवेशनामध्ये गरिबांचे विषय, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला यांच्या विषयावर घेणार आहे। या सरकारवर बोलून पदाधिकाऱ्यांचा वेळ काय आम्ही घालवणार नाही। दादा आणखीन एक इथं आल्यानंतर सगळे होर्डिंग असतील किंवा आतले बॅनर असतील, पिवळा रंग दिसतोय। मागच्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा संघर्ष आरक्षणा मुद्द्यावरती निर्माण झालेला आहे। पिवळा रंग ओबीसीना कुठेतरी आकर्षित नाही नाही, बघा, एक तुम्ही समजून घ्या, पिवळा रंग हा सगळ्यांचा आहे, भगवा रंग हा सगळ्यांचा आहे, निळा रंग हा सगळ्यांचा आहे, हिरवा रंग सगळ्यांचा आहे। रंगाचं राजकारण आपल्याला कशाला करायचं आहे? आम्ही आक्रोश मोर्चा हा काढलेला आहे। पवारसाहेब स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत। विकोपा कोण खराब करते असं वाटतं? सत्तेतले लोक, आता सत्तेतले अनेक असे काही मंत्री आहेत की ओपन समाजाच्या विरोधात बोलतात। आता तिथं राणे बोलतात, तिथं पडळकर बोलतात। मग आता तुम्ही सत्तेत आहेत, त्यातले काही मंत्री आहेत, तरी तुम्ही जर बोलत असाल, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे अशा प्रकारे भेदभाव करून तुम्ही राजकीय पोळी भाजणार असाल तर जे काही सोशल फॅब्रिक आहे आपल्या राज्याचं, जे संतांच्या विचाराने घडलेलं आहे, ते टोटली डिस्टर्ब होतं। एकूणच अशा पद्धतीची ही सगळी भूमिका आहे। एक दिवसीय अधिवेशन आज नाशिकमध्ये होतोय। दरम्यान या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नेमके काही वेळापूर्वी ते काय म्हणाले होते पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसचं एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे साहेब। आगामी ज्या निवडणुका आहेत किंवा विधानसभा निवडणुकीनंतर हा तुम्ही ज्या एकूणच अधिवेशन नाशिकमध्ये घेताय, काय एकूणच नियोजन असणार? मी बऱ्याच जिल्ह्यांचे पण दौरे केलेले आहे। उत्साह आहे आणि पावसाचा आमचा संबंध आहे। पाऊस पडला की राष्ट्रवादी भरारी घेते। आजही पावसाचं वातावरण आहे। मला वाटतं की विधानसभेच्या नंतर पहिलं अधिवेशन होत आहे आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारचं दिशा भविष्य काळामध्ये जिंकण्याची अशा प्रकारचा विषय घेऊन वेगवेगळे विषय आम्ही घेतलेले आहेत। पवार साहेब स्वतः या अधिवेशनात असणार आहेत। गेल्या अनेक महिन्यानंतर अशा पद्धतीचं जे अधिवेशन होत आहे, काय मार्गदर्शन नाही, मार्गदर्शन भविष्य काळामध्ये कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष संघटना मजबूत करायची। बरेच जण निघून गेलेले आहेत। आता नवीन उमेदीने नवीन कार्यकर्ते घेऊन, साहेबांचं तर म्हणणं आहे की नवीन कार्यकर्ते घ्या आणि कामाला सुरुवात करा। मला वाटतं की नवीन नेतृत्वांना पण संधी मिळेल। अशा प्रकारचं काम या अधिवेशनातून 100% होईल। आपण काही अभ्यासकांचं सुद्धा मार्गदर्शन या अधिवेशनामध्ये ठेवलेलं आहे, काय नियोजन आहे किंवा काय कारण आहे? नाही, आम्ही वेगवेगळे विषय दिलेले आहेत, चांगले वक्ते बोलवलेले आहेत की सध्याच्या परिस्थितीवर कार्यकर्त्यांना माहिती मिळावी आणि कार्यकर्त्यांना भविष्य काळामध्ये या बाबतीत पर्याय काय केला पाहिजे याचा विचार करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत। तर अशा पद्धतीचं नियोजन जे आहे या अधिवेशनामध्ये करण्यात आलेलं आहे। वेगवेगळे विषय आहेत आणि या सगळ्या विषयावरती अभ्यासक सुद्धा मार्गदर्शन एकूणच करणार आहेत। त्यामुळे काय काय घडामोडी या अधिवेशनामध्ये घडतात हे बघणं महत्त्वाचं असेल। दरम्यान नाशिकमधील शिबिराला जयंत पाटील मात्र अनुपस्थित आहेत। जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा सध्या उधाण घेत आहेत, कारण संध्याकाळी जयंत पाटलांचं भाषण नियोजित आहे। जयंत पाटील उपस्थित राहणार का याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष लागून लागलेलं आहे, कारण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित जयंत पाटील राहिल्यामुळे चर्चा सध्या वेग धरू लागल्या। त्यामुळे जयंत पाटील या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, असा सुद्धा आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय।